तेव्हा अधिवेशन सुरू आहे आणि भास्कर जाधव यांनी मोहित कंबोज यांच्यावरती हल्लाबोल केलाय। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। सत्ता संघर्षावरील सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू झालेली आहे आणि त्यावरूनच राज्यातलं राजकीय वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतंय, तापल्याचं पाहायला मिळतंय। सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवींनी अपूर्ण राहिलेल्या युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे आणि या सर्व प्रकरणाच्या 5 परिणामांचा उल्लेख मनु सिंघवी यांनी केलेला आहे। तेव्हा राज्यातील सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आत्ताचे काय अपडेट? अभिषेक मनु सिंघवींचा युक्तिवाद सुरू आहे। बरोबर आहे। डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी जे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वकील आहेत, त्यांचा युक्तिवाद सुरू आहे। आज या सुनावणीला साधारणतः 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। साधारणतः आज जी या संदर्भात सूचीबद्ध करणाऱ्या याचिका होती, ज्याची संख्या लांबल्यामुळे साधारणतः 11:20 या सुनावणीला सुरुवात झाली, ज्यामध्ये घटनापीठाकडे त्या सुनावणी सुरू आहे। सर्वात प्रथम लेखी स्वरूपात जे म्हणणं मांडण्यात आलं होतं, त्यातल्या 4 ते 5 मुद्द्यांवरती स्पष्टीकरण करण्याची मागणी कोर्टाच्या वतीनं करण्यात आली आणि त्याच्या आधारावरती डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी आहेत त्या संदर्भात युक्तिवाद आता करत आहे आपला। आणि या युक्तिवादानंतर साधारणतः अवघ्या देशाचं लक्ष या संपूर्ण सत्ता संघर्षाच्या प्रकरणाकडे लागले आहे। आपल्याला माहित असेल, गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने सुनावणी झाली होती त्यावेळेस नोटीसपर्यंत सलग 3 दिवस युक्तिवाद केला होता। त्यानंतर साधारणतः अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झाला होता आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास 5 ते 6 अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले जे होते। त्याच मुद्द्यांपैकी काही मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवरती स्पष्टीकरण आता कोर्टाकडून मागितले जात आहे। ज्यामध्ये नवाब रेबिया केसच्या मागे संदर्भातलाही उल्लेख केला गेला होता। कोयटो जो प्रकरण आहे त्याचाही उल्लेख करण्यात आला होता। सोबतच जर बघितलं तर भगतसिंग कोश्यारी यांनी ज्या पद्धतीने शपथविधी दिली, तो शपथविधी कसा चुकीचा होता, कारण की त्यांनी मानलं होतं की निश्चितपणे हे जे शिवसेना आणि धनुष्यबाण जे आहे हे केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेण्याच्या त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी हे स्पष्ट मांडलं होतं की बेकायदेशीर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट आहे तो बेकायदेशीर आहे, असं मानूनच एकनाथ शिंदे यांना शपथविधी दिली। त्या युक्तिवादादरम्यान अभिषेक मनु सिंघवी यांनी केलं आहे। युक्तिवादाच्या नंतर होऊ शकतं की त्यानंतर देवदत्त कामत देखील काही क्षणासाठी युक्तिवाद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या प्रकरणामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला की अजूनही युक्तिवाद सुरू आहे आणि आज सलग 3 दिवस हा युक्तिवाद राहणार आहे आणि या आठवड्यामध्ये हा युक्तिवाद पूर्ण होऊ शकतं। या संदर्भात जे प्रकरण आहे या संदर्भातला निर्णय जो आहे तो राखीव ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि आगामी काही दिवसामध्ये या संदर्भात देखील निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अगदी प्रशांत, याविषयीचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तेव्हा अभिषेक मनु सिंघवींनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, 4 मुद्दे मांडलेले आहेत।